रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पोहोचू शकलो नाही त्याची खंत मनामध्ये होती आणि त्यामुळे या वर्षी आता सगळ्या नवीन वर्गांना म्हणजे इतर समाजाच्या मनानं नवीन म्हणायचं आपल्याला ना त्याचं चिंतन चालूच होतं पण असा अभ्यास लोकांना आपण या ठिकाणी मात्र केलेला आहे. आजपर्यंत 5 दिवस झालेली जी प्रवचन सेवा सगळ्यांचीच उत्तम राहिलेली आहे आणि आज अखेरचं प्रवचन सबको निष्ठिष्ट डॉक्टर संदेशांना बोलवलेले आहे. सगळ्यांना निसून काढल्यानंतर जे निवडून शिल्लक राहतं असं त्यांचं आडनाव आहे. अशा अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आणि धार्मिक प्रवृत्तीचे धर्मकार्याचे तळमळ असणारे डॉक्टर आहेत. आपल्या जालन्यातले एकही माणूस असा नाही की तो डॉक्टर संदेश साहेबांना ओळखत नाही. जुन्या राज्यातल्या प्रत्येकाला आधी त्यांचंच नाव उठावं येतं अशी अलौकिक कीर्ती त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मिळवलेली आहे. तर त्यांनी आज समाजाची सेवा करण्यासाठी प्रारंभ करावा अशी त्यांना मी विनंती करतो. संस्थान करून त्यांचा मी स्वागत आणि सत्कार करतो. रघुवीर वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ज्यावाणी माझ्या वरिषात जोडी मुक्ता फळांची शबनास गोडी कृपाल फेटा श्रीरायजींच्या द्वारी असावे श्री रुद्रेश्वराच्या रायजी महाराज की जय जय रघुवीर समर्थ. प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करतो. आचार्य महाराजांना साष्टांग दंडवत आणि इथे उपस्थित सर्व रामभक्ताच्या हृदयस्थ आपला रामाला माझा राम. पहिलीच वेळ त्याला सांभाळून घ्या. समर्थ रामदासांच्या दासभूमी या उत्सवानिमित्त आयोजित या समर्थवादी कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प गुंफण्याचं किंवा रामाच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. आचार्यांनी माझी खूपच स्तुती केली आहे. त्या स्तुतीला कितपत मी उतरतो माहिती नाही, प्रयत्न करतो. निवडून दगडे बाजूला करतात पण त्या दगडाची मूर्ती कशी करायची अशा मनदान शिकलं पाहिजे. तर आजचा माझा विषय आहे आनंदवन भुवनी. समर्थांचं एक काव थोडं हटके आहे. खूप लोकांना फक्त 3च कवी माहिती आहेत जे लता दिदींनी गायलेले आहेत. ते पण 59
ओव्यांचं हे काव्य आहे. याबद्दल लिखित स्वरूपामध्ये 2 किंवा 3च पुस्तकं मला संदर्भामध्ये सापडली आणि काही यूट्यूबवरचे काही व्हिडिओ बघितले. त्यामध्ये अभ्यंकरांचे व्हिडिओ आहेत, विजयजी जाड यांचे काही व्हिडिओ आहेत आणि 4-5 दिवसांपूर्वी आचार्यांसोबत मी चर्चा केली. तर आचार्यांनी रात्री 9:15 ते 10 असं मला वेळ दिला. तेव्हा ते थकलेले होते, दिवसभर रामकथा करून आले, तरी पण ते क्षणात खाली आले आणि मला आम्ही चर्चा केली. त्यातनं जे काही मला ग्रहण करता आलं ते तुमच्यासमोर मांडतो. मागील 4 दिवसामध्ये आपण सगळ्यात पहिले मनोबल, त्यानंतर विवेक वैराग्य आणि नवविधा भक्ती यावरचं अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुमधुर आवाजातलं प्रवचन आपण ऐकलेलं आहे. कालचं जेव्हा शेवटचं भजन चालू होतं तेव्हा सगळेच मंत्रमुग्ध झाले होते. त्या पोकळीनंतर हा कावळा तुम्हाला ऐकायचा आहे. शेवटी कावळा लागतोच, म्हणजे शेवटी कावळे पण लागतो. एक फक्त विवेक वैराग्य मी आत्ता भारत बांगलादेश मॅच चालू आहे सध्या टीव्हीवर. तर खूप अभ्यास झाला, सकाळी 4 वाजता अभ्यास केला. तर आता परीक्षेला जाताना काहीतरी रिलॅक्स हवं म्हणून मी ती 10-15 मिनिटं मॅच पाहिली आणि मला ते विवेक वैराग्य हा शब्द आठवलं. तिथं कसं ॲप्लिकेशन कसं आहे बरं का, विवेक वैराग्याचं ॲप्लिकेशन भारत बांगलादेश मॅचमध्ये कसं आहे. तिथं 10 प्लेयर्स आहेत, 2 बॅट्समन आहेत आणि 2 अंपायर आहेत. तर मला असं वाटतं की अंपायर सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर का अंपायर नसेल तर मॅचेस होणार नाही. लोक भांडणं करतील, एक मला आउट आहे, एक मला नो बॉल आहे, एक मला नाही आहे, बरोबर आहे. पण आपण शांत असतो, तो बोलत नाही, तो फक्त बस. पण तो तितकाच विवेकी लागतो. त्याचं अभ्यासाचं ॲप्लिकेशन त्यांनी त्या ग्राउंडवर केलं, विवेक दाखवला तर मॅच व्यवस्थित पार पडते. रामदास आचार्यांसारखे महंत असे विवेकी असतात आणि त्यामुळे हा सगळा डोलारा सहज चालू आहे. वैराग्य एक मुलाखत ऐकली होती, व्यंकटेश कुलकर्णी नावाचे अंपायर आहेत, क्रिकेट अंपायर. तर त्यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये म्हटले की मी एकदा अंपायरिंग करत होतो. अंपायर या साईडला तुमचं कुलकर्णी अंपायर, समोर सचिन तेंडुलकर बॅटिंग करतोय, 99 रनावर सचिन बॅटिंग करतोय, ऑस्ट्रेलियाचा मेघराज बॉल टाकतोय आणि कुलकर्णीला काय वाटतंय, अंपायरला काय वाटतंय की सचिन माझ्या जवळच आहे, मला खूप आवडतो, त्याची बॅटिंग एकदम मन लावून पाहत होते आणि या बॉलला सचिनने चौका तरी मारावा, एक धाव तरी घ्यावी आणि सेंचुरी पूर्ण व्हावी हे त्याच्या मनामध्ये आहे. परंतु अपील झाली लेट बिफोरची. त्यावेळेस रिव्ह्यू हा ऑप्शन नव्हता, आता रिव्ह्यू असतो. लेट बिफोरची अपील झाली, त्याने काय केलं पाहिजे. त्याचं एक मन म्हणतंय की मी याला आउट नाही दिलं पाहिजे, हा पुढचा बॉलवर एक रन काढेल, सेंचुरी पूर्ण करेल. परंतु वैराग्य, इथं वैराग्य लागतं की ह्या मोहामध्ये न पडता, सचिनच्या बॅटिंगचा आनंद न घेता, त्याच्या सेंचुरीचा मोह मनात न ठेवता योग्य विवेकाने निर्णय घेणे हे विवेक वैराग्य. दशक 12वा, समाज 1 ते समाज 10 याचं थोडक्यात वर्णन केले. मग त्या दिवशीच हे बोलायचं होतं, परंतु त्या दिवशी मी भारत बांगलादेश मॅच पाहिलेली होती. आता आपण आनंदवन भुवन ह्या प्रकरणाकडे येऊ. 59 ओव्यांचं हे काव्य समर्थ रामदासांच्या इतर काव्याप्रमाणे राजकीय अंग असलेले काव्य, परंतु इतर राजकीय काव्यांपेक्षा किंवा रचनांपेक्षा त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त रामदासी संप्रदायातच नाही तर मध्ययुगीन भारतातील मराठी साहित्यामध्ये आनंदवन भुवनी याचं महत्त्व आहे. आणि म्हणूनच मी काय BAच्या अभ्यासक्रमाला सुद्धा हे प्रकरण आहे. काय कोणी BA झालेलं असेल ते BAच्या अभ्यासक्रमाला हे प्रकरण आहे. मी जेव्हा सर्च केलं ना तर मला एक त्याच्यामध्ये लेक्चर सापडलं की BAचे प्राध्यापक लेक्चर देत होते, आनंदवन भुवन त्या मुलांना शिकवत होते. आणि हे फक्त काव्यच नाही आहे, हे समर्थांच्या वाणीतून उत्पन्न झालेले दिव्य सूक्त आहे असं मी म्हणेन. आपण जेव्हा लता मंगेशकरच्या सुमधुर आवाजामध्ये आणि हृदयनाथांच्या संगीतबद्ध केलेल्या चालीमध्ये गाणं ऐकतो त्यावेळेस ओव्हरलॅप होतं बघा.
एक शब्द संपायचे आणि दुसरा शब्द सुरू होतो. आनंदवन भुवनी आणि लगेच कोरस त्याच्यामध्ये याचं भुवनी संपायच्या आधी ते आनंदवन म्हणतो. असं अजून एक गाणं आहे, जर तुम्ही ऐकलं असाल, कविराज भूषण यांनी लिहिलेलं, छंद कहा पयवृंद कहा सरसा रस आगे. छंद कहा पयवृंद कहा हे शब्द लक्षात ठेवा, युट्यूबवर टाका, सापडेल. सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये गाणं गायलं होतं आणि मग नंतर लता दीदी पण हे गाणं आधीच गायलेलं आहे. याच्यामध्ये पण एकमेकांवर शब्द ओव्हरलॅप झालेले आहेत. याला लेजिंग टू फ्रेजिंग असा एक संगीतामध्ये शब्द आहे. मला संगीतामध्ये स पण येत नाही, त्याचा पाठ केलाय, जे मला सापडले हे 2 गाणी मला या आशयाचे सापडले. याला आनंदवन भुवन हे नाव का दिलं असावं, हे शीर्षक का दिलं असावं, त्याबद्दल थोडं बोलू. की आनंद म्हणजे या विश्वाची उत्पत्ती आनंदापासून झालेली आहे. काल आपण ज्यावेळेस 12व्या दशकातलं एक प्रकरण ऐकत होतो, तर तेव्हा हे सांगितलं की एक मोठा ब्रह्मगोळ होता आणि त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि विश्व निर्माण झालं. की आपल्या अध्यात्मामध्ये आपण म्हणतो की एकोहम बहुश्यामी, की एकच होता, एकापासून पूर्ण विश्व तयार झालं. ब्रह्मदेवाच्या मनात कल्पना आली आणि विश्व तयार झालं. आजच्या सायंटिफिक भाषेमध्ये त्याला बिग बूम असं किंवा बिग बँग असा शब्द आहे, की स्फोट झाला. आणि आता हे अमेरिकन सायंटिस्ट प्रूव्ह करतायत किंवा इंग्रजांना 90% शक्य पण झालेलं आहे सिद्ध करण्यामध्ये, ते दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. हरिसंकल्प मुळी होता तो ती फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता फळे श्रीराम. तर अशा ह्या परब्रह्मामध्ये माया उत्पन्न झाली आणि मग हे सगळ्या मायेचा पसारा आहे. जसं समर्थांच्या जीवनाबद्दल, कार्याबद्दल, साहित्याबद्दल, त्यांच्या एकंदरीत राजकारणाबद्दल विविध मतप्रवाह आहेत. जोपर्यंत एखाद्या थोर पुरुषाच्या मागे वाद लागत नाही तो मोठाच होत नाही. आणि समर्थांच्या मागे तर इतकं आहे की बाकीच्या संतांपेक्षा हे थोडेसे दुर्लक्षित किंवा त्यांच्यावर कमी, त्यांच्या साहित्याबद्दलचा अभ्यास कमी असे आहेत. परंतु ते समर्थ आहेत, त्यांना तुमच्या आमच्या किंवा एखाद्या राजकीय पुरस्काराची गरज नाही, ते आत्मज्ञानी आहेत. तर तसंच आनंदवन भुवनी येथे शीर्षकाबद्दलच बघा काही लोकांच्या मनात डाऊट आहे. काही विचारवंतांची बंधनी मांडतो. एक जण म्हणतो की आनंदवन भुवनी हे काव्य प्रतापगड ते महाबळेश्वर याच्यामध्ये एक रामवरदायिनी देवीचं मंदिर आहे, ज्यामुळे देवस्थान तिथे लिहिलेलं असावं. त्याला संदर्भ ओवी आहे, रामवरदायिनी माता गर्द ठेवली उठली, मर्दिले मुलीचे पापी आनंदवन भुवनी. रामवरदायिनी हिंदता फिरता गेलो आनंदवन भुवनी. म्हणजे हिंदा फिरता समर्थांचा वापर बराच काळ त्या भागामध्ये होतो. एक जण असं म्हणतो की समर्थांची ओवी आहे याच काव्यामध्ये की कष्टलो देवा पुढे संसार झाला, देह त्यागासी येणे हो आनंदवन भुवनी. देह त्यागासी येणे हो. सनातन धर्मामध्ये अशी समजूत आहे की वाराणसीमध्ये जर का देह त्याग झाला तर पुनर्जन्म नाही. म्हणजे मग हे वर्णन किंवा हे काव्य काशीला गेलेले असताना समर्थ त्यांना समाधी लागली आणि समाधीमध्ये त्यांना काहीतरी दृश्य दिसलं, स्वप्नी जे देखील रात्री ते तैसेची होत असे, असा एक प्रयोग आहे. ह्या ओळीच्या आधारे असं वाटतं की काशी क्षेत्रामधलं वर्णन असावं. मारुतीबाबा रामदासी असं म्हणतात की आनंदवन म्हणजे विश्वाची उत्पत्ती आनंदापासून झाली आहे. आपण आता पाहिलं 2 मिनिटांपूर्वी. मग तो आनंद व ते आनंदाचं ध्यान किंवा स्थान म्हणजे आनंदवन भुवन. मग ते कोणतं आहे? ते म्हणजे परब्रह्माचं स्थान आहे. यद् गत्वा निवर्तन्ते तद्धामी परमं मम. म्हणजे तिथून रिटर्न तिकीट नाहीये, न निवर्तन्ते, रिटर्न तिकीट नाही. तिथं फक्त आनंद आनंद आणि आनंदच आहे. आनंद हा शब्द खूप छान आहे बघा. बघा सुखाच्या विरुद्धाचे शब्द कोणता आहे? दुःख. आनंदाच्या विरुद्धाचेच नाही. आनंदाच्या विरुद्धाचे शब्द नाही. दुःख हे सुखाच्या विरुद्धाचे आहे. त्यामुळे ते आनंद स्थान प्राप्त करून घेण्यासाठी किंवा आनंद घन प्राप्त करण्यासाठी हे काव्य लिहिलेलं आहे असं मारुतीबाबा रामदासी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात.
व्हॉट एव्हर इट इज, राम मोरदानी माता असेल म्हणजे हिंदवी स्वराज्याचं वर्णन असेल, काशी क्षेत्राचं असेल किंवा दामोदर मंगमाचं असेल, परंतु हे काव्य लिहिताना समर्थांचं मन अतिशय प्रेमाने, उल्हासाने आणि आवेशाने भरलेलं होतं, यामध्ये नो डाऊट. आपण सिंगम ट्री हा सिनेमा पाहिला का? सिंगम सरांनी गिरीश सरांनी पाहिला, तुम्ही पाहिला सिंगम? सिंगम मध्ये काय दाखवलं तुम्ही पाहिलं? अरे बाबा बरोबर आहे. मला वाटतं इथे जवळ सगळे 50च्या वरचे तुम्ही पाहिला सगळे रसिक आहेत. म्हणजे समर्थ म्हणजे संगीता विद्या दे रे राम, गायन कला दे रे राम, सगळेच मागितले तर पिक्चरही मागितलेलं आहे. तर सिंगमध्ये काय दाखवलं बघा की वर्तमान काळ आणि रामायण याचं कोरिलेशन दाखवलं. इकडे करीना कपूर किडनॅप होते आणि तिकडे सीतेचं हरण होतं. इकडे हनुमान लंका दहन करतो, तिकडे सिंगम विलाचा कारखाना जाळून टाकतो. बरोबर आहे, असं कोरिलेट केलेलं आहे. मग भूतकाळातल्या घटना, इतिहासातल्या घटना आणि वर्तमान काळातल्या घटना कोरिलेट करता आला पाहिजे, तरच इतिहासाचा काहीतरी फायदा आहे. नाही तर 10 मार्काचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज अफजल खानवर 10 मार्काचा प्रश्न लिहिला, काही फायदा नाही. त्याचं ॲप्लिकेशन मला माझ्या जीवनामध्ये कसं करता येईल हे आपण पाहायला पाहिजे, ते मी पुढे सांगणार. तर ह्या काव्यामध्ये सुद्धा समर्थांनी तत्कालीन महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल यांच्यातील संघर्ष आणि रावण यांच्यातील युद्ध याचं कोरिलेशन केलेलं आहे. ते कसं आपण पुढे बघणारच आहोत. एक काव्य गुढ आहे. संतांचं वचन समजून घेण्यासाठी त्या लेवलला जावं लागतं. तुम्ही लिम्फोसार्कोमा ऑफ द इंटेस्टाईन हा शब्द ऐकलाय का? लिम्फोसार्कोमा ऑफ द इंटेस्टाईन ऐकलाय, प्रत्येकाने ऐकलाय. आनंद पिक्चर पाहिला, आनंद पिक्चर राजेश खन्नाचा पाहिला प्रत्येकाने. तेव्हा त्या राजेश खन्नाला आजार असतो लिम्फोसार्कोमा ऑफ द इंटेस्टाईन. सगळ्या मुली हे नाव ऐकलं नाही, पण आता ऐकलं का? तुझ्या लक्षात का नाही राहिलं? कारण की तुम्हाला अर्थ माहिती नव्हता. जेव्हा मी पण 10वी 11वी हा पिक्चर पाहिला तेव्हा मला तो डायलॉग मी विसरून गेलो होतो. पण MBBSला जेव्हा हा पिक्चर मी परत पाहिला किंवा आता मागे मी पाहिला सहजीवर, तेव्हा मला रिकलेक्ट झालं लिम्फोसार्कोमा ऑफ द इंटेस्टाईन म्हणजे पोटाचा कॅन्सर. मग ते वचन समजून घेण्यासाठी मी त्या लेवलला गेलो पाहिजे. रामदास स्वामींनी जे सांगितलंय ते समजून घेण्यासाठी ती पात्रता तरी पाहिजे किंवा आचार्यासारख्या महंतांचा सहवास तरी पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला समजेल. आपण त्याप्रमाणे आवडी प्रेमरासा महाराज या गुरु रामदासा, असं ह्या प्रत्येक वचनाचं ॲप्लिकेशन माझ्या आयुष्यामध्ये कसं केलं पाहिजे. आणि हे काव्य समर्थ स्वतःच म्हणतात, 11 11 बहु 11 काही 11 कळेच ना, गुप्त ते गुप्त जाणारे आनंद भरभुमना. गुप्त आहे, काय गुप्त आहे? 11 मध्ये पण गुप्तता आहे. समाजाने विश्लेषण नाही केलेलं. आता काही विश्लेषक किंवा काही विचारवंत काय म्हणतात, 11 म्हणजे काय? काल आपल्याला सांगितलं की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन. काल जेव्हा देशमुख आपण मनोबलावर प्रवचन केलं, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन, हे 11चा समूह. संनियमेंद्रिय ग्राम सगळे इंद्रियाचा समूह. परत 15 वाद्य फार मला भूमिका माहिती नाही, 12 15 16 10 पर्यंत. तर ह्या 11चा समूह हा का असावा, किंवा रामदासांचा आराध्य दैवत हनुमान तो म्हणजे 11वर उतरला म्हणून इथं 11 शब्द घेतला असावा, असं काही लोक सांगतात. आणि जर का मारुतीबाईंच्या मध्ये मारुतीबा रामदास करतात त्यांच्यामध्ये किंवा विचारवंताच्या मध्ये आनंदवन म्हणजे दामोदरम आहे ते परब्रह्माचं धाम असेल, तर ते प्राप्त कसं करता येईल? त्यासाठी योग स्थिती सांगितलेली आहे. भगवद्गीतेमध्ये योग सांगितलेला आहे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये पण योग कला सांगितलेलं आहे. पण रामदासांच्या समर्थ रामदासांच्या वाङ्मयामध्ये योगाबद्दल खूप कमी ठिकाणी दिलेलं आहे. कल्याण स्वामीपूर सोली व सुख या पुस्तकामध्ये योगाबद्दल माहिती आहे. मी वाचलेलं नाही आहे, पण बघू, रामाची इच्छा असेल तर ते पण वाचेल. पण ते गुण अर्थ आपण जाणून घ्यावं. विरक्तलक्ष्मी या समाजामध्ये समर्थ म्हणतात प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती, सफळ जाणावे श्रीराम. म्हणजे योग स्थिती जाणावी असं समर्थ सांगतात.
योग म्हणजे काय? योग ह्या शब्दाचा अर्थ रामदेव बाबा जे करतात ते योगासन नाही, तो लिमिटेड अर्थ. वन ऑफ द पार्ट ऑफ द 8 अंग ऑफ योग. जे 8 अंग योगाचे अष्टांग आपण म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे 8 अंग होऊन योग होतो. फक्त वाकडे तिकडे आसन करणं हा योग नाही. महत्वाचेच आहे. आसन केले तरच तुम्ही समाधीमध्ये बसू शकता, नाहीतर मायाला मुंग्या येतात, कंबर दुखते. त्यामुळे योगासन महत्वाचेच आहे, परंतु अंतिम स्थिती समाधान आहे. मूलाधार चक्रापासून सहस्रदल चक्रापर्यंतचा प्रवास ऊर्ध्व दिशेने करायचा आणि मग मुक्तता मिळवायची. तया नाम योग. आता आपण ही प्रस्तावना झाली, हे शीर्षक का दिलं वगैरे. आता प्रत्येक ओव्याचा आपण बघू. आता 59 ओव्या प्रत्येक ओव्याचा अर्थ सांगणं शक्य नाहीये. मी काय ओव्यांचे ग्रुप्स केले, समूह केले. आपल्या भाषेत ग्रुप्स, समूह मराठी भाषेत. तर आपण त्या 6 किंवा 7 ओव्यांचे ग्रुप करून मी तुम्हाला अर्थ सांगायचा प्रयत्न करतो. मला पहिले प्रश्न पडला की मला इथे का बोलवलं. म्हणजे मी बोललो की आधी त्या बाजूच्या हॉलमध्ये एक छोटा कार्यक्रम होता आणि मी बिन मुलायम मेहमान होतो. त्यावेळेस मी आलो, महाराजांना बसले जाते, महाराजांना नमस्कार केला, 2-5 मिनिटं गप्पा मारल्या. महाराज तुम्ही इथं कसं काय म्हणलं, ते आतमध्ये काहीतरी दासगुलाबांच्या ओव्यांवर एक निरूपण करा, 10 मिनिटं असं एक मला ग्रुपवर आलं. म्हटलं मी त्या ग्रुपवर नाही, मला ग्रुप कसं म्हणतो, मी बिन मुलायम आहे म्हणजे. महाराज म्हणजे आपले फक्त स्त्री आहेत म्हणजे, पुरुष कोणीच नाही. म्हणून मी जाऊ नको. मग तितक्यात एक मला कुलकर्णी सर आले होते, मंगल त्यांचे. तर मग मला धीर आला थोडा, चला आपण जाऊ शकतो. आणि मग का मी तेव्हा कमी बोल मारला त्यांना त्या निरूपणामध्ये, मग जास्त बोल मारला तरी मला परत बोलवलं. पण याच्या मागे आचार्य रामदास महाराजांचे हात आहे, कारण की ते महंत आहे. आणि समर्थ काय म्हणतात, आपण करावे करवावे, विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे, भजन मार्गाशी श्रीराम. त्यावेळी एकतरी किती दिवस बोलायचं, म्हणून बाकीच्या लोकांना ते तयार करतायत. त्यांनी हा जो मंडप एवढा मोठा, आमच्या अंबडला स्वामीचा मठ आहे बघा, आणि तिथं हनुमान जयंतीचा उत्सव असतो आणि मंडप उभारणं खूप मोठा सोहळा असतो. त्या गिरीश्वरांना माहिती आहे. तर त्या मंडप उभारणीमध्ये संध्याकाळी सगळेजण जमतात, टोपी घालून मंगलवेशावर मंडप उभारतात. मध्ये मोठा बांबू असतो, हा आपला मोठा बांबू मध्ये आहे, त्यांनी पूर्ण हा मंडप धरलेला आहे. पण त्यांना माहिती आहे की मंडप फिट कशाने करतात, त्या दोऱ्यांनी. बरोबर आहे, त्या दोऱ्यांना म्हणतात तलावा. मधुकरांना गोसावी यांची खूप आवडती ओवी आहे याच्यामधली, दानोळ्यातली, की समुदाय पाहिजे मोठा तरी तणावा असाव्या वळकटा, मठ करुणी ताठा धरू नये शिळा. ह्या तणावा, आपण सगळे तणावा आहोत, पण मजबूत आहे, पण कच्चा आहे, हे आपण बळकट करू आणि हा भगवत धर्माचा पताका असाच उंच ठेवू. पहिल्या 6 ओव्या, जन्मदुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुन्हा पुन्हा, संसार त्यागने जाणे आनंद अनुभवना. मी मुद्दामून सगळ्या प्रिंटआउट दिले, दोघं तेव्हाचा. ह्या दोघांमध्ये जास्त मागे पास करा. त्याच्यामुळे की आता एकत्रित लवकर पुस्तकात सापडत नाहीये आणि मी सांगताना तुम्हाला संदर्भ लागावा. मी ओवी क्रमांक सांगितले त्याचा तो ओवीवर जा. पूर्ण ओव्या मी वाचणार नाहीये, तर माझ्या आवाजात पूर्ण ओव्या तुम्हाला ऐकणं म्हणजे तुमच्यावर खूप मोठा अन्याय आहे. तर पहिल्या ज्या 6 ओव्या आहेत ना, तर त्यामध्ये जन्मदुःखे जरा दुःखे ह्या ओवीचा अर्थ समजण्यासाठी दासबोध दशक 3 स्वगुण परीक्षा समास क्रमांक 1 जन्मदुःख निरूपण ते समास क्रमांक 2 स्वगुण परीक्षा अ ब क ड आणि मग मृत्यू निरूपण वैराग्य निरूपण असं. तर पहिली जी समास आहे जन्म
दुःख निरूपण ते गर्भवासामध्ये असणारे त्रास. ज्यावेळेस मी समाज असताना तर मला वाटलं की मी MBBSचं पूर्ण शिक्षण विद्यार्थी झालेलं. समर्थांना जेवढं एम्ब्रिओलॉजी, आम्ही जेव्हा गर्भाचा अभ्यास एम्ब्रिओलॉजी असं म्हणतात, आपण गायनेकोलॉजिस्ट म्हणतो ना, ते गायनेकोलॉजिस्ट स्त्री करतात आणि जो गर्भ तपासतात ते एम्ब्रिओलॉजी किंवा बालरोग तज्ञ, बालमानस तज्ञ हे सगळे समर्थ होते. त्या एवढ्याशा जागेमध्ये 2.5-3 किलोचा तो देह कसा जगला असेल, तेच पाण्याचा श्वास घ्यायचा, त्याच पाण्याचं तेच पाणी परत. ऐकून सुद्धा वाईट वाटतं. किंवा केळस येते, एक शब्द आहे रजस गव्हाचा जो विटाळ, तो हा देह. ज्यावेळेस मासिक पाळी येत नाही तेव्हा गर्भ राहतो. म्हणजे इतका अवघड हा नरदेह. आणि त्यासाठी आपण बरोबर करतो 7 जन्म हा नवरा मिळू दे. 7 जन्म पाहिजे कशाला? देव तसा तू म्हणत चालेल का? 7 जन्म पाहिजे कशाला? ह्यात मागच्या आमच्याकडे आता गणपतीची प्राण प्रतिष्ठापना झाली तर देशपांडे काकांनी, राजेश देशपांडेंनी ते कळस वगैरे आणला. वैभव जोशी त्यांना म्हणले मागणं मागा की 7 जन्म तुमची सेवा घेऊ द्या म्हणून. 7 जन्म पाहिजे कशाला? ह्याच जन्मामध्ये ह्याच देहामध्ये मुक्ती मिळावी आणि संसाराचा फेरा तुटावा असं सगळे संत सांगतात. मग जन्म झाल्यावर आहे आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिकता. पुढची 3 समाज आहेत. मी पूर्ण समाज सांगत नाही कारण की पण लग्न झालं काय होतं, मुलं झालं काय होतं, सगळं वर्णन आहे. ते वाचताना एखादा चित्रपट पाहावा असं येते. ते 3 आणखी नाटक आहे सुगुण परीक्षा निरूपण. मग आध्यात्मिकता, आध्यात्मिकता म्हणजे काय? शरीर आणि मन याला होणारा तास. सिंपल डेफिनेशन. शरीर आणि मन ज्या गोष्टीसाठी निरामय हॉस्पिटल जावं लागतं तो आध्यात्मिकता. डायबिटीज, हायपरटेन्शन, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, हार्ट अटॅक, गॅंग्रीन, मलेरिया, टायफॉइड, TB, कॅन्सर, म्हणजे मी 3 तास काय 3 दिवस बोलू शकतो. तो मूळ विषय आहे ना. आणि मनाला होणारा ताप, वेळावणे, सिझोफ्रेनिया, डिप्रेशन, एन्झायटी, हे आध्यात्मिकता. आणि भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून होणारे ताप. पंचमहाभूत पृथ्वी, भूकंप झाला, आधी भौतिकता. खूप जास्त पाऊस पडला, दुष्काळ पडला, जल ते वनवा लागला, आग लागली, ऍक्सिडेंट वगैरे हे सगळे. आणि आधी दैविक, दैविक म्हणजे देव. तर देवामुळे होणारे ताप, प्रारब्धामुळे होणारे ताप किंवा कालच्या प्रवचनामध्ये सांगितलेल्या यमयातना. मग भरपूर नरकाचं वगैरे महाकुंभ वगैरे तर त्या तिथे भोगावे लागणारे ताप म्हणजे आधी दैविक, देवामुळे होणारे दैविक, शरीर आणि मनामुळे होणारे आध्यात्मिक, आणि पंचमहाभूतापासून होणारे आधी भौतिक. हे तिन्ही ताप सगळ्यांना आहेत. मग तो तुकाराम महाराज असू द्या, ज्ञानेश्वर माऊली असू द्या, समर्थ असू द्या, पद्माकर असू द्या किंवा कोणीही असू द्या, संतांना किंवा अवतारी पुरुषांना, रामरायाला पण वनवास चुकला नाही. हे सगळे ताप सगळ्यांना सहन करावे लागतात. म्हणून संत म्हणतात की हे ताप नको रे बाबा, मला ह्या जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून चुकव. जन्मदुःखे, जरादुःखे, नित्य दुःखे, पुन्हा पुन्हा संसार त्यागणे जाणे, आनंद अनुभवना. हे ताप फक्त मनुष्यालाच येतात नाही. 4 खाणी, आपण काल 4 वाणी बघितलं परापचते मध्ये वगैरे. 4 खाणी असतात. कोणत्या 4 खाणी आहेत? जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जारज म्हणजे काय? जे बाळाला जन्म देतात. अंडज म्हणजे मनुष्य, गाय, कुत्रा, मांजर जे बाळाला जन्म देतात. जार जी नाळ असते ना, प्लासेंटा, जार असं म्हणतात. अंडज जे अंड्यातून बाहेर येतात, कोंबडा, पक्षी. उद्भिज जे जमिनीतून बाहेर येतात, झाड. आणि स्वेदज जे घामातून निर्माण होतात, म्हणजे मुंगी. हे 4 खाणीचे प्रकार सुद्धा मला दाखवतामध्ये समजले. मेडिकलच्या शिक्षणामध्ये कुठेही असं वर्गीकरण केलेलं नाही. आणि समर्थ म्हणतात की 4 वाणी 4 खाणी ज्याने निर्मिले लोक तिन्ही दया नाव देव श्रीराम. आणि
मग ह्या त्यांना सुद्धा हे ताप चुकलेले नाहीत आणि म्हणून फक्त नरदेहामध्येच विवेक आहे. बाकी आहार निद्रा भय मैथुन हे सगळ्या खाणींमध्ये आहे. नरदेहामध्येच विवेक आहे, अनुसंधान आहे, उपासना आहे, वैराग्य आहे, नामस्मरण आहे आणि मोक्ष प्राप्ती सुद्धा नरदेहामध्येच शक्य आहे. समर्थ म्हणतात प्रपंच करताना सुद्धा आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. त्यासाठी भगवे कपडे घालून हिमालयात जायची गरज नाही. प्रयागराजला जाऊन त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केली म्हणजे मोक्ष मिळेल का? बहुविंदता सौख्य होणार नाही. इनावे बरी ना पुढे हित काही. विचारे बरे अंतरा बोलवीजे. मना सज्जना लागवे असतीजे. जय जय रघुवीर समर्थ. ये सावी ओवी है की जन्मते सावी ओवी बरं का. जन्मते सोसले मोठे अपाय बहुता परी. उपाय धाडिले देवे आनंद अनुभवना. म्हणजे सगळं सोसलंय अनंत जन्मामधून. काल पहिल्या दिवशी प्रमोद नाईक सगळं सांगितलं 83,99,999 इतके योनी संपल्यानंतर मनुष्य कमी. प्रमोद नाईकनंतर मी त्या दिवशी अनुपस्थित होतो पण यूट्यूबवर पूर्ण प्रवचन ऐकलं त्याचा मी आधार घेत आहे. तर अपाय म्हणजे सगळे त्रिविध ताप किंवा धर्मावर आलेली जी ती संकट असते. मग त्या काळात रावण आणि संतांच्या म्हणजे रामदासांच्या काळामध्ये येवली सत्ता ही सगळी अपाय संकट दूर करण्यासाठी भगवंतांनी उपाय पण धाडले आहे. धाडले म्हणजे पाठवले. अपाय बहुता परी उपाय धाडिले देवे. आणि आज नाही कृत त्रेता सत कली प्रत्येक युगामध्ये ज्या ज्या वेळी अधर्मानी डोकं वर काढलेलं आहे त्या त्यावेळी परमेश्वर अवतार घेतो. परंतु परीक्षा बघतो. अल्पधारिष्ठ आहे. अल्पधारिष्ठ बघतो बघू किती वेळ तर धरतो. मग येतो मी म्हणजे बुमरा कधी बॉलिंग टाकतो डेथ ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप कमी बॉल खूप जास्त रन पाहिजे असतात त्यावेळेस बुमरा बॉलिंगला येतो नाही का नाही. त्यावेळेस ती येतो त्यावेळेस कलकी आउटर होईल. परंतु भगवद्गीतेमध्येच भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. आता पुढच्या ओळीकडे बघा. मी आधीच क्लिअर केलेलं आहे की प्रत्येक ओळी सांगतो मला शिक्षण 30 मिनिटं संपले 30 मिनिटं बाकी आहे आणि 25% झालेले 25% बाकी. तर आपण 3 कन्सेप्ट बद्दल बोलत आहोत. पहिली कन्सेप्ट अध्यात्म आणि म्हणजे परमधाम तद्धाम परमम किंवा आनंदवन भुवन म्हणजे राम वरदायिनी देवी म्हणजे हिंदवी स्वराज्य. आणि आज वर्तमान काळात पद्माकरला निरामयमध्ये काम करताना किंवा एखाद्या शिक्षिका असतील त्या शाळेमध्ये शिकवताना किंवा गिरीश सरांना शाळेमध्ये शिकवताना आमच्या गणेशला काम करताना रिटायर माणसांना रिटायर लाईफ जगताना त्याचा काय फायदा होईल हे सांगायचा मी पुढच्या याच्यामध्ये प्रयत्न करणार. पुढच्या वेळेमध्ये आता समर्थ तत्कालीन महाराष्ट्राच्या बद्दल बोलत आहे. स्वप्नी जे देखले रात्री ते तैसेची होत असे. इंदता फिरता गेलो आनंद अनुभवना. आणि विघ्नाच्या उठिल्या फौजा दाबी होवी. विघ्नाच्या उठिल्या फौजा भीम त्यावरी गौरला. गडली चिडली राजे रडविले भडविले बळ. की किती विघ्न होते त्या विघ्नाचं वर्णनही करणं शक्य नाहीये. आणि हे सगळे विघ्न जे आज सिंधू हिमाचल 12 वर्ष पायी प्रवास केल्यानंतर जो महाराष्ट्र जो हिंदुस्थान समर्थांनी पाहिला आणि तो नंतर कसा असावा याचं स्वप्न पाहिलं. म्हणून काय विचार बनतो त्या काव्याला समर्थांची भविष्यवाणी असं सुद्धा संबोधतात. आपल्या संस्कृतीवर घाला घातलेला होता. अनेक मंदिरं उद्ध्वस्त झालेली होती. आपले ग्रंथ मंदिरं देवांच्या मूर्त्या मी देवघरात नाही देवांच्या मूर्त्या देवाला कोणी हात लावू शकत नाही. देवांच्या मूर्त्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. त्याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर कधी योग आला अंबडला गेला तर खंडोबाचं मंदिर आहे. खंडोबाच्या मंदिरामध्ये
पडलेली आहे, पाय कापलेले आहे, हे पाहिल्यावर रडू येतो. रडू कधी येतं माहिती आहे का? जे मकरंद रामदासांची कीर्तन ऐकलं तर ज्यावेळी परावानी जागृत होते तेव्हाच रडू येतं. असं रडमध्ये रडत नाही. मला नेहमी म्हणतो, माझा बोलत आहे की बाबा तू कधी रडला होतास? त्यासोबत मी रडला नाही कधी अजून. ती परावानी अजून जागृत व्हायची बाकी आहे मला, तेव्हा मी रडेल. समर्थांची ती वारी जागृत होती म्हणून ते कधी रडायचे रामरायासमोर. करुणाष्टकांचं वर्णन ऐकताना आपण ते वाचतो. पुढच्या ओळीकडे बघूया. ओळी क्रमांक 13. स्वर्गीची लोटी जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुलना नाही आनंद वनभूमनी. आता परत थोडं अध्यात्म बघा. म्हणजे आपण यवनांचा अत्याचार बद्दल बोललो, आता परत अध्यात्म स्विच होतायचं म्हणतो. आणि आपलं लक्ष विचलित होऊ नये म्हणून थोडं कॉन्सन्ट्रेट करा. व्हॉट्सॲप मोबाईल थोडं बंद करून ठेवा. तर स्वर्गीची लोटी जेथे रामगंगा महानदी चंचल नदी निरूपण हा समास आहे. त्याचा एक आपल्याला संदर्भ घ्यावा लागतो. त्या समासामध्ये समर्थ सांगतात की गुप्तगंगा महानदी तिचा उगम वरती कुठेतरी झालेला आहे आणि वरतून ती नदी अधो दिशेने खालच्या दिशेने खाली दिशेने येऊन वाहते. थोडं लक्ष द्या. एक वेळी कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही नदी जसा 15 म्हणतो काय ऊर्ध्व मूळ अधशाखा वरतून नदीचा उगम आहे ती खाली 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 जात आहे आणि त्या नदीचं पात्र मोठं आहे. त्या पात्रामध्ये अडकलेले आपण सगळे जळात रोकडे प्राणी, जळात रोकडे प्राणी अनंत वनभुवनी. मग हे प्राणी नदीच्या पात्रामध्ये आहेत. मला सांगा की नदीची व्याप्ती किती आहे ही समजेल कधी? ही नदी एवढी मोठी आहे, त्या नदीच्या मधोमध जर तुम्ही बुडत आहात, गटांगळ्या खात आहात, तर नदीची प्राप्ती समजेल का काठावर आल्यावर समजेल? काठावर आल्यावर. म्हणजे जो गटांगळा खातोय भवसागरामध्ये, त्या भवसागरामध्ये कोरिलेट करा. नदी म्हणजे हा भवसागर म्हणजे दृश्य विश्व मायेचा प्रभाव आहे. सगळ्या संतांना हे सांगायचं आहे. तुम्ही भवसागर म्हटलं, समर्थ चंचल नदी म्हणतात. ह्या भवसागरामध्ये ह्या नदीच्या प्रवाहामध्ये आपण मधोमध गटांगळ्या खात आहोत आणि ह्या पूर्ण विश्वाची मायेची प्राप्ती समजण्यासाठी काठावर जावं लागेल किंवा ऊर्ध्व दिशेने प्रवास करत नदीच्या उगमस्थानापर्यंत जावं लागेल. उगमस्थानापर्यंत जाताना रस्त्यामध्ये अनेक भुवने लागतात. ओम भू भुव स्व मह जन तप सत्यम हे 7 लोक लागतात. आपण संध्याकाळी बोलतो ना भू भू स्व, हे 7 लोक वरती लागतात आणि मग ब्रह्मांडिकांची भुवने, वैष्णवांची भुवने, गंधर्व हे सगळे नशवंत आहे, परमनंट नाही. परमनंट तो एकच आहे आणि त्याचं वर्णन करता येत नाही. मग ऊर्ध्व दिशेने त्या उगमापर्यंत गेल्यावर आपल्याला समज होऊ शकतो किंवा त्या नदीच्या काठावर आल्यावर आपल्याला त्याची व्याप्ती समजते. काठाला एक समानार्थी शब्द तीर, बरोबर? तीरावर जा, तीरावर जा आणि त्या तीरावर आल्यावर लक्षात घ्या, नदीच्या तीरावर आल्यावर ह्या दृश्य विश्वाचा अर्थ समजतो. त्याचं तीर्थ, तीर्थ समर्थ म्हणतात तीर्थासी तुलना नाही आनंद वनभुवनी. आपण फक्त म्हणतो तीर्थ, तीर्थ ते असतं त्याच्यामध्ये अर्थ असतो तीराचा, ज्याने या पूर्ण माया विश्वाचा व्याप्ती आपल्याला समजते. आणि त्या काळी इतकी दयनीय अवस्था होती, सगळ्या आपल्या मंदिरावर आक्रमण झाली होती. तर समर्थ पुढच्या वरच्या कवीमध्ये म्हणतात की खवळले लोकदेवांचे मुख्य देवाची उठीना. तुमचं रक्त का खवळत नाहीये? हा सगळा अनर्थ बघून म्हणजे तत्कालीन समाजाला समर्थ उपदेश देत आहे, नव्हे त्यांना जागृत करत आहे की हा जो धर्मयज्ञ शिवरायांनी चाललेला आहे, त्या धर्मयज्ञामध्ये आहुती देण्यासाठी तुमचं सुद्धा रक्त सळसळलं पाहिजे आणि वेळात तुम्हाला ठेवी रजवलेली साधं त्याप्रमाणे आपण या यज्ञामध्ये आहुती दिली पाहिजे. मग ही गुप्तगंगा महानदी आपल्याला ज्यावेळेस अनुभवाला येते त्यावेळेस खरा अर्थ समजतो. ओळी क्रमांक 13. स्वर्गीची लोटी जेथे
रामगंगा महानदी तीर्थासी तोडा नाही आनंद वनभूमी. आता 17 ते 27. 17वी ओवी त्रैलोक्य चालिया फौजा सौख्य बंध विमोचने मोही मांडली मोठी आनंद वनभूमी. आणि 23वी ओवी राजवे राखिली मागे तेने रागीची चालिया सर्वत्र पाठीशी फौजा आनंद वनभूमी. आता त्यावेळेस रावणाने सगळ्या देवाला बंदिवासात टाकलं होतं असं म्हणतात. ठीक आहे. महासंकटी चोरी देवजेने म्हणजे संकटामध्ये टाकलेल्या देवाला रामाने सोडवलं. बरोबर आहे. आता राम आहे का रावण आहे का सदैव नाही. रामानंद सागराच्या सिरियलमध्ये दिसतो आपल्याला. बरोबर आहे. आता छत्रपती आहेत का सदैव त्यांच्या रूपामध्ये नाही. किंवा म्लेच्छ संवाद झाला म्लेच्छ आहेत का आता मोगल म्हणजे मुस्लिम आहेत परंतु ते म्लेच्छ आहेत किंवा ते सध्या आपल्यावर अन्याय करणारे मुस्लिम नाही आहे. म्हणजे आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आपण विचारांच्या विरोधात आहोत. संत काय म्हणतात जे फळांची व्यंकटी सांगू दुर्जनाचा नाश नाही करायचा दुर्जन वृत्तीचा नाश करायचा. मग आता बघा आम्ही तिसरी कन्सेप्ट सांगितली होती ना इतिहासाचं माझ्या आयुष्यामध्ये काय ऍप्लिकेशन आहे. समर्थ काय म्हणताय की राशभे राखिली मागे गणपतीला गाढवं वळायचं काम रावणाने दिलं होतं. गणपतीला रावण वळायचं काम प्रत्येक देवाला वेगवेगळे कामं दिले होते. सगळ्यांना बंदिवासात टाकलं होतं. जसं सावरकरांना कोणतं काम केलं होतं मला तेल काढायचं. याचा अर्थ त्याच्या ऍप्लिकेशन आपण असं घ्यायचं आहे की जे जे दैवी गुण संपन्न व्यक्ती किंवा माणसे आहेत त्या सगळ्यांची वाढ खुंटवली होती आणि त्याला बिरबल करून टाकलं होतं. बिरबलाला फक्त विचार मांडायचा अधिकार होता. तो अप्लाय होईल की नाही नव्हता. राशवे राखिली मागे तू फक्त मत मान जे करत अकबर करणार आहे बरोबर गेम करणार आहे हिंदुस्थानचं. तर मग आज कोण आहे राम आज कोण आहे रावण असं म्हणू नका की जे काही XYZ धर्माचे लोक आज रावण आहेत ते म्लेच्छ आहेत असं नाही. राम माझ्यामध्येच आहे आणि रावण पण माझ्यामध्ये आहे. आचार्यांनी मला त्या दिवशी सांगितलं हे मी त्यांच्या वाणीचं बोलतोय. काय म्हणजे आचार्य की राम पण तुझ्यातच आहे आणि रावण पण तुझ्यातच आहे. भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 दैवातून संस्कृती विभाग योगुना दंभो दर्पो ज्ञानश्च क्रोधः पाशमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. ह्या आसुरी संपत्ती किती आहेत 6 ओनली 6 बॅड हॅबिट्स. दंभ दर्प क्रोध अभिमान पारुष्य आणि अज्ञान. गुड हॅबिट्स किती आहेत दैवी गुण किती आहेत 26. देवदेव बहुदेव देव भरपूर आहेत 33 कोटी. रावण एकच गुण होता सगळ्यांना. हे कशामुळे होतं माहिती आहे का की एक वाईट गुण एक अवगुण बाकीच्या गुणांना सोबत घेऊन चालतो. एक झुंड बना के चलते हैं और देवों का नाश करते हैं क्योंकि हम हर बार अलग देव को बुलाते हैं. बुद्धी पाहिजे गणपती गाणं म्हणायचं सरस्वती हाँ बॉडी बनवायची है हनुमान. देव एकच है. गलती हमारी है कि हम हर एक देव को बुलाते हैं वो भी कंफ्यूजन में है किसको बुलाया कौन जाएगा उधर. देव देव बहुदेव नाना देव बरोबरी दाटली जाहली मोठी आनंदवन भुवनी. मग माझ्यामधला देव कोण आहे माझ्यामधला राम कोण आहे तर पहिले 3 श्लोक तिने म्हणतात मी पहिला म्हणतो अभयम सत्वसंशुद्धे ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. अभयम सत्व संशुद्धी दान दम यज्ञ स्वाध्याय ही सगळे दैवी गुण आहेत. कोरिलेशन ऍप्लिकेशन ऑफ अवर अध्यात्म दासबोध भगवद्गीता इन माय प्रॅक्टिस is
दॅट की माझ्यामध्येच राम आहे, माझ्यामध्येच रावण आहे. हे 6 असुरीच संपत्ती म्हणजे रावण जे दैवी गुण आहे 26 ते रामच जास्त आहे, पण त्याला जागृत करावं लागणार. आणि प्रत्येक युगामध्ये काही पक्ष घेताना राम आपलाच पक्ष घेतो, दुर्जनांचा पक्ष कधीही घेत नाही. आपण सज्जन होणं आवश्यक आहे. मी माझ्या पेशंटला प्रामाणिक ट्रीटमेंट दिली तरच राम माझ्यासोबत असेल. मी माझ्या पेशंटला चिटिंग केलं तर राम माझ्यासोबत नसेल. काही पक्ष कोणाचा घेईल राम? सज्जनांचाच घेईल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, मी डॉक्टर म्हणून माझा बोललो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षक असाल, तुम्ही शिक्षकाची पेशा प्रामाणिकपणे केला तरच राम तुमच्या सोबत आहे, आता काही नाही. आणि प्रत्येक युगामध्ये संभव आणि युगे प्रत्येक रामासोबत हनुमान आहे. ज्याच्या ठिकाणी विष्णूंनी अवतार घेतला त्या ठिकाणी रुद्र आले असे, बरोबर आहे. आणि तिथे शक्ती पण असते, म्हणजे शक्तीशिवाय काही शक्य नाही. शक्तीचं सामर्थ्य सोबत असेल तरच सत्तांतर होऊ शकतं. आणि प्रस्थापित जुलमी यवनी सत्ता यांच्या विरुद्ध किंवा यांच्याबद्दल असंतोष निर्माण करून नवीन योग घातलेल्या छत्रपतींच्या धर्माधिष्ठित हिंदवी स्वराज्याबद्दल आस्था निर्माण करणे हे काम समर्थांनी त्यावेळेस त्यांच्या काव्यातनं केलेलं आहे. उदंड करावे राजकारण परी गुप्त रूपे श्रीराम. एक छोटा संदर्भ आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ज्यावेळेस विजापूरचा अफजल खान निघाला होता, एक पत्र समर्थांनी लिहिलं होतं. तर आपल्या वेळी सूत्रघडीला गेला असेल तर सूत्रघडीमध्ये पत्र लिहून ठेवलेले. त्याचे पहिले जर आपण अक्षर जोडले तर असं आशय निघतो की विजापूरचा सरदार निघाला आहे. विवेके करावे काले साधन, असं पहिल्या ओळ्या, बाकीच्या अजून 8 ओव्या आहेत. 8 ओव्यात आपण जोडल्या तर विजापूरचा सरदार निघाला आहे. पण हे जे ना की हे समजायला पण तो शिष्य तिथल्या लायकीचा राहतो बरं का, ते कुणाला समजणार नाही. ते पत्र चुकून तर एखाद्या औरंगजेबाच्या हातात पडलं हातात त्याला काय माती कळली नसते, कारण त्याला छत्रपती जवळ लागतं. ज्यावेळी सद्गुरू आणि सदशिष्य एकत्र येतात तेव्हा सदवस्तू घडते. सद्गुरू पहिला दशक, सद्गुरू आणि सदशिष्य जेव्हा सोबत येतात तेव्हा सदवस्तू घडते. अध्यात्मामध्ये सदवस्तू म्हणजे परब्रह्म. वस्तू म्हणजे पाणी नाही, वस्तू म्हणजे माहीत नाही. वस्तू म्हणजे काय? ज्या ज्या वेळेस आपण ज्ञानेश्वरी दासबोध वाचू किंवा वस्तू हा शब्द आला की परब्रह्म हा अर्थ घ्यायचा. ओके, आता पुढच्या वाक्याकडे येऊ. ओवी क्रमांक 28. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले अवस्थांचा खेळ झाला आनंद वनभुवनी. आता बघा समर्थ काय म्हणतात की ज्यावेळी हे सर्व अत्याचार संपतील तेव्हा जे येईल, म्हणजे अभक्तांचा क्षय झाला. त्यांनी किती अत्याचार केले होते. आता जो चित्रपट दाखवतात ना की शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रत्येक प्रसंगावर एक चित्रपट आलेले, अफजल खान वध किंवा छावा किंवा फर्जंद वगैरे सगळे सिनेमे आहेत. आणि त्याच्यावर थोडी झुळूक त्या दिग्दर्शकाने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या डायरेक्टरने दाखवले की किती अत्याचार होत होते. एका ठिकाणी समर्थ जेव्हा गुजरातला गेले होते तेव्हा व्यापार चालायचे. गुजरात व्यापारी केंद्र होतं, वस्तूंचं नाही, मसाल्यांचं नाही, माणसाच्या व्यापाराचं केंद्र होतं. तिथं स्त्रियांचे व्यापार चालायचे. ओवी अशी आहे की किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती चामुकी जहाजी फाटविल्या, किती एक देशांतरित्या विकल्या, किती एक सुंदर हाल होऊन गेल्या. खवळले लोक देवांचे. मग तत्कालीन हिंदू समाज, तत्कालीन लोक जे होते ती शांतता बसले होते. काल आपण उदाहरण मनोबोधामध्येच किंवा कशामध्ये दिलं की शांतीप्रमाणे महाराजांच्या अंगावर एक येऊन 108 वेळ तुकला, नागठाने 108 वेळ गोदावरीमध्ये स्नान केलं. ते शांती ब्रह्म होते.
सावरकर म्हणतात त्यांना ते लागूच पडतं कारण ते संत होते. अरे पण बाजूला जे उभे होते त्या तुत्वा वाटायच्या त्यांनी घाला बागडा घातला होता का? त्यांनी जर दोन मुस्कट का नाही मारल्या त्यात जर झालं असतं तर हिंदुस्थानाचं हे रूप नसतं, वेगळं रूप असलं असतं. म्हणून समर्थ आपल्या शिष्याला उत्तम पुरुष निरूपण या समासामध्ये सावध करतात. म्लेच्छ दूत नवदंड बहुधा दिवसाचे माजले खंड या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. 12 वर्ष जो त्यांनी प्रवास केल्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. समर्थ म्हणतात की साच देखील दृष्टी किती कल्लोळ उठली आणि नंतर काय होईल आपण मी समरी करतो बघा शेवटचे 15 मिनिट आहेत की समरी करतो. आपण आधी बघितलं आनंद भोगाचा अर्थ काय होता, नंतर बघितलं की मोगलांनी कसा अत्याचार केला होता, समर्थांनी कशी मदत केली होती, हिंदवी स्वराज्य स्थापन झालं होतं, छत्रपतींच्या हातामध्ये भवानी तलवार होती, त्यांच्यावर प्रत्यक्ष ईश्वराचं अधिष्ठान होतं. धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वरांचे अवतार झाले आहेत, होणार देणे ईश्वराचे आशावादी आहे. मागे झाले होते आणि पुढे पण होणारच आहेत, आत्ता पण आहेत. आत्ता पण छत्रपतींसारखी लोक आहेत, आत्ता पण रामदासांच्या सारखी महंत संत आहेत. त्याचा अनुभव घ्यावा लागतो किंवा किती लेवल लागते. मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी म्हणजे 8 महिन्यापूर्वी मी आणि वैभवशी आनंदगडावर भगवान बाबांकडे गेलो होतो. त्यांना एक अमेरिकेचा पुरस्कार मिळाला. भगवान बाबा आनंद होतं तर त्यांना एक पुरस्कार मिळाला. त्यांनी खूप मोठा पुरस्कार, मोठं राष्ट्रपती मोहनजींच्या हस्ते पुरस्कार झाला, अमेरिकेचा पुरस्कार मिळाला. मी नमस्कार केला, ते पुरस्कार दाखवला. ते काय म्हणाले आम्हाला पुरस्कार आणि तिरस्कार दोन्ही सारखेच म्हणे मला होते नाही. 12व्या अध्यायामध्ये तुल्यलिंगा स्तुती म्हणून किती सोपं सांगितलं बाबांनी. पुरस्कार 12वा अध्याय सांगितलं त्यांनी. ते समजायला माझी लेवल पाहिजे. मी ते वाक्य खूप डोक्यात ठेवलं आणि नंतर मला हे वाक्य बाबांनी काय बोललं. आणि योगायोगाने 12वा अध्याय आम्ही रोज शाळेमध्ये जाताना ऐकतो गाडीमध्ये आणि तिथं तो अध्याय तिथं श्लोक आठवला अजून हे बघ असं कलेक्शन. येथून वाढीला धर्म रमा धर्म समागमे संतोष मांडला मोठा आनंदवर भोवली. म्हणजे पुढे काय होणार हे समर्थांनी सांगितलं. म्हणून काही लोक याला समर्थांची भविष्यवाणी असंही म्हणतात. मी वेगवेगळे नावं सांगितलं तुम्हाला आनंदवर भोवलीची. समर्थांचं स्वप्न, समर्थांची भविष्यवाणी वगैरे. बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार झाला मोडली मांडली क्षेत्रे आनंदवर भोवली. बघा शक्यतोवर संत असे जड किंवा वाईट शब्द ज्याचा आजच्या भाषेत शिवी म्हणतो असे वापरत नाही. पण तो काळच इतका भयंकर होता, तो अत्याचारच इतका भयंकर होता की तो वर्णन करणं योग्य नाही. ती जागा नाही आहे, ते स्थान नाही आहे की किती कोणत्या प्रकारचे अत्याचार त्यांनी केले होते. पण समाजाच्या भावना अनावर झाल्या तर ते म्हणतात बुडाला औरंग्या पापी शिवी दिली का. आणि मग काय होईल. येथून वाढीला धर्मू रमा धर्म समागमे ही ओवी लता मंगेशकरांनी गायलेली आहे. घरी गेला पुन्हा ते गाणं ऐका आणि जमलं तर माझे बोल ऐका तो कोरिलेशन होईल. हे येथून वाढीला धर्मू रमा धर्म समागमे. रमा धर्म म्हणजे काय, ज्या समुदायामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती ही आनंदी, संतोषी, समाधानी असते, संपन्न असते, तो धर्म म्हणजे रमा धर्म. म्हणजे रावणाचा वध झाल्यावर, औरंग्याचा वध झाल्यावर माझं राष्ट्र कसं असेल याचं वर्णन समर्थांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्यात काय करतात की रामवादायनी माता गर्द घेऊन उठली. गर्द म्हणजे गडद धूळ किंवा धुराळा. ज्यावेळी मोठं सैन्य निघतं ना तो खूप धूळ उडते. आणि शेवटचा
आरोग्य जाणली काया वैभवे सांडली सीमा सार सर्वस्व देवांचे अनंत अनुभवली. आणि इथं मग कसं होतं, आरोग्य जाणली काया म्हणजे प्रत्येक जण निरोगी आहे, निरामय आहे, सगळीकडे उदंड जाळले पाणी स्नान संध्या कराव्या. ही पण कविता लता मंगेशकरच्या गाण्यामध्ये आहे. उदंड जाळले पाणी स्नान संध्या कराव्या म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक भटजी उठून आचरण केशवाचार्य असं नाही. अर्थ असा घ्यायचा आहे की प्रत्येक जण आपला धर्म परफेक्ट करू शकतो. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई नाही. जो धारण करून तो धर्म, पुत्र धर्म, सेवक धर्म, क्षात्र धर्म, राय धर्म, समाजाचे प्रकरण आहेत. राय धर्म, क्षात्र धर्म, सेवक धर्म हा धर्म आहे. मग जर का प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित आपल्या ऍप्लिकेशन करतो ना, माझ्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये माझं घर का प्रत्येक वेळेस मला म्हणतो तो माझं नाव घेतलं. समजा कोणाच्या घरामध्ये तर मुलाने अभ्यास व्यवस्थित केला तर आई चिडचिड करेल का? नाही. जर मुलीने तिची रूम व्यवस्थित आवरली, बाथरूम स्वच्छ केलं तर आई चिडचिड करेल का? नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये गणेशनी त्याचं काम नीट केलं, रिसेप्शनच्या लोकांनी काम नीट केलं, जो स्वीपर त्यांनी झाडून नीट केली, सिस्टरने इंजेक्शन नीट दिलं, सबलिस्टने ट्रीटमेंट नीट लिहिली, तर पेशंट चिडचिड करेल का? रमाधर्म. मग रमाधर्म पाहिजे तर काय केलं पाहिजे? प्रत्येकाने आपला धर्म परफेक्ट करणे, एकमेकावर ढकलाढकली करायची नाही. माझी सर्वात आवडती ओवी, राम करता राम भोगता रामराज्य भूमंडळी सर्वस्व बीज देवाचा देव माझा कसा म्हणो. मग ह्या ठिकाणी ह्या रामधर्मामध्ये ह्या रामराज्यामध्ये राम करताय आणि राम भोगताय या अशा कमीत 4-5 ओव्या दासबोधामध्ये आहेत. म्हणजे करता स्वतःला नाही म्हणायचं, रामाला म्हणायचं. तर आणि मग ज्या वेळेस सलोकता, समीपता, सायोजिता, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोजिता. किंवा सायोजिता खूप अभ्यास होईल सगळे. मला वाटतं मी सगळी पाठ केलं, सगळ्यांनी पाठ नाही करत नाही बोलतोय. तर सायोज्यता ज्या वेळेस प्राप्त होते तेव्हा काय म्हणायचं? देव माझा आहे. 2 वाक्य बघा बरं का. राम माझा आहे का मी रामाचा आहे? मी रामाचा आहे. मी रामाचा आहे हे वाक्य जास्त परफेक्ट आहे. कारण ज्यावेळेस मी रामाचा होतो तेव्हा एक प्रवचनकार असं उदाहरण देतात की कुंभमेळ्यामध्ये, कुंभमेळा चालू म्हणून ते नाव घेतलं, कुंभमेळ्यामध्ये वडील आणि मुलगा चाललेले, खूप गर्दी आहे आणि मुलाने वडिलांचं बोट धरलंय. तर मुलगा काय म्हणतो, बाबा मी तुमचं बोट नाही धरत, तुम्ही माझं बोट धरा. काय म्हणतो मुलगा बाबांना, बाबा तुम्ही माझा हात धरा, कारण माझा हात जर थकला तर मी सोडून देईन, तुम्ही नाही सोडणार. राम सोडणारच नाहीये, माझा हात रामाच्या हातात द्यायचा आहे. म्हणून त्या थोरल्या देवाच्या हातात जर आपण आपला हात दिला तर राम करता राम भोगता रामराज्य भूमंडळी सर्वस्व बीज देवाचा देव माझा कसा म्हणू. मग मी शिल्लक राहत नाही. आणि ह्या रामाचं वर्णन वेद, शास्त्र, पुराणे, धर्मचर्चा सगळे करून थकतात. श्रुती सुद्धा नेती म्हणजे काल आपण ते पाहिलेले की श्रुती सुद्धा म्हणजे तिन्ही वेद, 4ही वेद त्याचं वर्णन करू शकत नाही तो राम आहे. वेद म्हणजे काय, थोड्या 3 शब्द आहेत ना, वेद, शास्त्र, पुराण, त्याच्याबद्दल 1 मिनिट बोलतो. वेद म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून काही आलं त्याला वेद म्हटलेलं आहे. की सृष्टी कशी चालावी याचे नियम ब्रह्मदेवानी घालून दिले, त्याला वेद म्हटलेलं आहे. स्वामी विवेकानंद त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये शिकागोमध्ये असं सांगतात की इन इंडिया ॲट डिफरंट
times different people noticed some principles, some siddhanta, and they wrote and maintained it at different time interval. म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळे सिद्धांत मांडले. न्यूटननी फक्त शोध घेतलाय, तो गुरुत्वाकर्षण आधीच होता. न्यूटनच्या आधी का ऍपल खाली पडत नव्हतं का? न्यूटनने आला, ऍपल खाली पडत नाही का? म्हणजे गुरुत्वाकर्षण न्यूटननी शोधलेलं नाही हो, ते आधीच आहे, त्याला समजलं ते. असं ऋषींना वेगळ्या वेगळ्या लेवलला जे जे नियम समजले त्यातल्या काही स्त्रिया सुद्धा होत्या, त्यांनी ते कंपाईल केलं. हे अपौरुष असे वेद आहेत. इट हॅज नो बिगिनिंग अँड नो एंड. वेद हॅज नो बिगिनिंग अँड नो एंड. आणि पण हे वेद समजायला अवघड आहे. मग आले किंवा नियम घालून दिले. आम्ही आता मागच्या महिन्यामध्ये अंदमानमध्ये गेलो होतो, तर अंदमानाचा समुद्र थोडा शांत आहे आणि ऑलमोस्ट अर्धा 1 किलोमीटर पर्यंत आतमध्ये जाता येतो त्या समुद्रामध्ये. पण एक अर्धा किलोमीटर गेल्यावर एक मोठी दोरी लावलेली आहे, त्याला वेगवेगळे बॉल वेगवेगळ्या कलरचे लावलेले आहे. तो लाईफगार्ड सांगतो की आप उसके उधर उस साइड में नहीं जा सकते, आपको जो भी खेलना है, बॉल खेलना है, स्विमिंग करना है, वो रोप के अंदर कीजिए. अगर वो रोप से बाहर गए तो डेथ की संभावना है, क्योंकि बाहर का समुद्र सागर थोड़ा सा डीप है, वो रोप के उस साइड का. म्हणजे काय ते प्रमाण बघा. ती दोरी क्रॉस करायची नाही, ती लक्ष्मण रेषा क्रॉस करायची नाही. शास्त्रानुसार सकाळी उठावं, नामस्मरण करावं. हे शास्त्र. काय करा, काय नको करा, डूज अँड डोंट्स आमच्या हॉस्पिटलमध्ये लिहिलेलं असतं. हार्ट अटॅकचा पेशंट आला की डूज हे करा आणि हे करू नका. पॅरालिसिसचा पेशंट आला की शास्त्रानुसार, म्हणजे वैद्यकशास्त्र, नीतीशास्त्र, न्यायशास्त्र. राजकारणाचं शास्त्र म्हणणं योग्यच नाही, राजकारणाचं. तर मूळ राजकारण राज्यशास्त्र वेगळं का, राज्यशास्त्र वेगळं असतं. तर शास्त्र, वेद समजले, शास्त्र समजले, मग हे समजायला अवघड आहे. म्हणून काही कथेमध्ये सांगितलं जातं, साधूबाईने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याची नौका ऐका. श्री सत्यनारायणाची कथा समजावं. प्रसाद म्हणजे अर्क, तीर्थातलं तीर्थ, त्यातला अर्क म्हणजे प्रसाद. तू अर्कच ग्रहण केलं नाही तर काय फायदा प्रवचनाचा, हो की नाही? म्हणून प्रसाद घ्यायचा. हे कथारूपी सांगितलं ते पुराण, वेदशास्त्र, पुराण, धर्मचर्चा हे सगळे मी जरी वर्णन केलं तरी सुद्धा समजत नाही. मिळाल्या सर्व अर्थार्थी. काल 3 भक्ती सांगितल्या बघा मॅडमनी. आठवते कोणाला 3 भक्तीचे प्रकार? देशमुख काकू सांगितलं. भजन, भंजन, भक्तीचे प्रकार. भजन, भंजन आणि भागवत. बरोबर आहे. मी थोडं पुढचं सांगतो, मला काय नवीन सांगायला गेलं तर भक्ताचे 4 प्रकार आहेत. कोणते 4 प्रकार? भक्ताचे 7वा अध्याय. चतुर्विधा भजन्ते माय ये जना सुकृती नोरजन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भरतर्षभ आणि अर्जुन या अर्जुनाचे विशेषण आहे. आणि आर्तो जिज्ञासु अर्थार्थी. आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी आणि ज्ञानी. द्रौपदीने आर्त भावनेने भगवंताला बोलवलं. ती आर्त, ज्याला परब्रह्म काय जाणून घ्यायची इच्छा आहे, आपल्या भाषेमध्ये मुमुक्षु तो असतो जिज्ञासू. ज्याला पूर्ण ज्ञान झालेला आहे तो असतो ज्ञानी. आणि अर्थार्थी तो फक्त पैशासाठी भक्ती करतो. पुत्रकामेष्टी यज्ञ यासाठी आहे, पुत्र प्राप्तीसाठी. धन्वंतरी यज्ञ, महामृत्युंजयाचा यज्ञ, काहीतरी प्राप्त करण्यासाठी, अर्थासाठी जो यज्ञ असतो किंवा अर्थासाठी जे भक्त भक्ती करतात ते असतात अर्थार्थी. मिळाले सर्व अर्थार्थी. मग सगळ्यात खालच्या लेवलचे भक्त कोणते? अर्थार्थी. करेक्ट. आणि सगळ्यात वरच्या लेवलचे कोणते? ज्ञानी. परंतु अर्थार्थी ही पहिली स्टेप आहे. कमीत कमी मला 1 लाखाची लॉटरी लागावी. 1 लाखाच्या भाजी खूप सोपे आहेत. 1 कोटीची
लॉटरी लागावी, काही लोकांचं 1 कोटी पण लहान असते, 10 कोटीची लॉटरी लागावी म्हणून तो यज्ञ करतो, किंवा मी आमदार झालो पाहिजे म्हणून यज्ञ पाहिला मागच्या 2 महिन्यापूर्वी. देवभक्त अर्थात ती पहिली पायरी आहे. हळूहळू तो जिज्ञास होईल आणि मग ज्ञानी होईल. आणि जसं आपण सांगितलं की परित्राणाय साधूना सगळ्या युगामध्ये देव सोबत आहेच. देव प्रत्यक्ष नाही आहे तर त्यांनी काहीतरी पाठवते आपल्यासाठी. बघा आपला कारखाना असतो, शेवटचे 5 मिनिट आहे, 6-3 झाले, 5 मिनिटं चालेल. एक कारखाना असतो, खूप मोठा कारखाना बांधलेला आहे. जेव्हा कारखान्याचं भूमिपूजन होतं आणि कारखाना जेव्हा प्रत्यक्ष बांधकाम सुरू होतं, यंत्रसामुग्री येते, तेव्हा खूप मोठे मोठे इंजिनियर येतात. किंवा माझ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा नवीन हॉस्पिटल बांधलं तेव्हा सगळ्या मशीन नवीन होत्या, तर तो टॉप मोस्ट लेवलचा इंजिनियर आला, त्याचं सगळं इन्स्टॉलमेंट करून दिलं, आपल्या सगळ्या स्टाफची ट्रेनिंग करून दिली. वर्षभर खूप चांगलं चाललं. वर्षभराने थोडं काहीतरी व्हेंटिलेटर खराब झालं. आम्ही फोन केला कंपनीला, त्यांनी टेक्निशियन पाठवलं, ज्युनियर पाठवलं बरं का. तो टॉप मोस्ट लेवलचा नाही आला, त्यांनी ज्युनियर पाठवला. तुम्हाला ते साहेब हा माझाच माणूस आहे, तो तुम्हाला तो परफेक्ट करून देईल. आणि त्यांनी खरंच करून दिलं. त्यांनी 2-3 घंट्यामध्ये माझं मशीन परफेक्ट करून दिलं. एकोह पौस्यामी, भगवंतांनी हा कारखाना तयार केलेला आहे. त्यांनी स्वतः येऊन हे सगळं तयार केलं आहे. आणि जेव्हा थोडे काही आधी भौतिक आधी आध्यात्मिक ताप येतात तेव्हा तो स्वतः कसा येईल हो, म्हणून तो टेक्निशियन पाठवतो, ज्युनियर इंजिनियर, दॅट इज संत सज्जन आचार्य महाराज. आणि ह्या टेक्निशियन कडून आपण काम करून घ्यायचंय. अर्थात आपण आपलं काम करायचंय. कोणतं काम आहे? मोक्ष प्राप्ती, बरोबर आहे. आणि म्हणून आधी उपनिषद होते, वेद अवघड, उपनिषद अवघड, मग भगवद्गीता आली, बरोबर आहे. भगवद्गीता थोडी सोपी आहे, खूप आवड नाही, भीती वाटते संस्कृत वगैरे वगैरे. मला कधीच संस्कृत विषय नव्हता, मला संस्कृत व्याकरण अजूनही येत नाही. मी गणेशला त्या घरी विचारतो ही विभक्ती कोणती, त्याचं हे कसं फोड करायची शब्दाची, तिचं संस्कृत होतं बरं का. तर शंकराचार्यांच्या भाषेमध्ये ही उपनिषदात ही गाय आहे, त्या गायचं दूध रूपाचं अमृत म्हणजे भगवद्गीता आहे. कृष्ण गोपाळ हा दोघा आहे. आणि हे दूध पार्थ म्हणजे अर्जुन, वत्स म्हणजे वासनाप्रमाणे पितोय. म्हणजे मला अर्जुन व्हायचं आहे, अपत्याप्रमाणे पाववी प्रेम कसा. सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपाल नंदन, पार्थो वत्स सुधीर भोक्ता, गीता अमृतम. तर आपल्यासाठी काय, रामदासी लोकांसाठी आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा केलं भक्तदेवी. नका करू कटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायोज्यतेची वाट गवसेल की. इतकं सोपं करून ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात, सोपी केली पाय वाट तरावया भवसागरले. फक्त अभ्यासाची गरज आहे. शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की त्या आनंद भूगोलाचं वर्णन करणं काही माझ्याकडनं शक्य नाही. आणि विद्यापीठ हे आहे असं म्हणतात की ह्या नरदेहाला विद्यापीठ म्हणलेलं बघा, कुठे जायची गरज नाहीये. भगवंत राम या देहामध्येच आहे. सर्वस्याच्या रिसन विष्टो, ह्याच्यामध्ये तू शोधायचा आहे, कुठेही जायची गरज नाही. अनुसंधान, अधिष्ठान, जप आणि साधनेची गरज आहे. आणि सहज करता येतं. मी माझा पेशंट आला की त्याला राम राम म्हणतो, माझा जप होतो. मी रोजचे कमीत कमी नंबर सांगत नाही मी माझ्या इन्कम टॅक्सची धाड पडायची. मी किती पेशंट बघितले सोशल मीडियावर म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता सोशल मीडिया बघतं. आणि त्यानुसार या वकिलाची संपत्ती किती आहे, वकील साहेब द्यायला नाही वाटतं. नाही वकील साहेब नाही आले, सोबत येणार होता. तर या वकिलाची संपत्ती किती हे सोशल मीडियावर समजतं.
एक अकाउंटंट होता, म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या जे रोजची प्रवचने असतात ना त्यातलं उदाहरण आहे. तर अकाउंटंट म्हणतो की मी बँकेमध्ये अकाउंटंट मी कसं राम घेऊ, म्हणजे माझं कन्फ्युजन होईल ना सगळं तिथे. तर ब्रह्मचैतन्य म्हणतात तू फक्त पहिली नोट घेतलीच नाही की राम म्हण, आणि शेवटच्या नोटीला राम म्हण. रोज ₹1,00,000 मोजतोस ना, 10 बंडल असतील, 100 तर होईल तुझं, म्हणजे मधलं काय 90 मताचं काय मी म्हणतो ना. ब्रह्मचैतन्य गुरु श्री भारवाहेन बोले पुराणी दुपेक्षी कदा राम दासा माली योगक्षेम वहाम्यहम. आणि त्या परब्रह्माचं त्या रामाचं वर्णन करताना सगळेच थकतात. पुष्पदंत आपल्या शिवमहिम्यामध्ये म्हणतात की या समुद्रामध्ये पर्वत बुडवला, त्याची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, कल्पवृक्षाची लेखणी केली, प्रत्यक्ष शारदा लिहायला बसली, दिवस रात्र लिहिलं तरी सुद्धा वर्णन संपत नाही. असं ते परब्रह्म आहे. असे तरी समम सिंधू पात्रे सुरतुर वरुषाका लेखनी पत्रभूमी लिखित येते प्रीत्वा शारदा सर्वकालम तदिप्त गुणानाम ईश पारम नयाती. सद्गुरूचं वर्णन झालं, रामाचं वर्णन झालं, संत गजानन महाराजांना वर्णन करतो. आज त्यांचा प्रगट दिन आहे, पहिल्या श्लोकात राहून गेलो असते. आणि आता आपलं काल शिवजयंती झालेली आहे, त्या आधार शिवरायांबद्दल एक कविता आहे, ते सांगतो. 9 मिनिटं झाले, 5 मिनिटं घेतो, 3 मिनिटं शिल्लक आहे. बघा, समर्थांनी शिवरायांचं वर्णन केलेलं आहे. उत्तम पुरुष निरूपण, आनंदवन भुवन, दासबोधातला उत्तम पुरुष निरूपण आहे. त्यानंतर आपला कोणतं पत्र आहे, निश्चयाचा महामेरू गौरीची आधारून, बरोबर आहे. आणि या संभाजीला पत्र पाठवलं, त्यात पण समर्थांनी छत्रपतींबद्दल दाखले दिलेले आहेत की छत्रपतींचे 18वे रूप 8वे प्रताप. परंतु छत्रपतींच्याच दरबारामध्ये असणारे कवी भूषण, सगळ्यांनी ऐकलंय ना, तर कवी भूषणांनी त्यांच्यावर खूप लिहिलेलं आहे. एक नंतर मोठा ग्रंथ आहे, तो अवेलेबल होत नाही, पण इंटरनेटवर मला डाउनलोड करता आला, तर त्याने सगळे काव्य लिहून ठेवलेले आहेत. अर्थ शोधायचा प्रयत्न केला की ज्याप्रमाणे इंद्राने जंबासुराचा वध केला, वर वाहणारी ढग ज्यावेळेस हवा त्याला लागते तेव्हा पाऊस पडतो, सहज म्हणजे रामद्विज म्हणजे परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, तसा पराक्रम माझ्या राजाचा आहे. त्या रावणाचा वध जसा रामाने केला तसा पराक्रम माझ्या छत्रपतींचा आहे. ज्याप्रमाणे एखादी वीज, लखलखणारी वीज एखाद्या झाडाच्या बुंध्यावर, दावा म्हणजे झाड, दाव्याच्या बुंध्यावर जेव्हा आदळते तसा पराक्रम माझ्या राजाचा आहे. एखाद्या हरणाच्या कळपावर चित्तात झडप मारतो तसा पराक्रम माझ्या राजाचा आहे. आणि विशाल भूषण वितुंड अशा हत्तीवर ज्यावेळी मृगराज म्हणजे सिंह झडप घालून त्या हत्तीचा सुद्धा वध करू शकतो, असा माझा छत्रपती आहे. ज्याप्रमाणे अंधारावर तेज म्हणजे अंधार, तेज म्हणजे प्रकाश, तसा अंधारावर मात करून नवचैतन्य निर्माण करतो. बाळकृष्णाने किंवा कुमार वयातील कान्हाने कंसाच्या छातावर बसून त्याचा वध केला, तसा पराक्रम माझ्या राजाचा आहे. आरोग्यामुळे छत्रपती छोटेच होते बघा, वयाने पण, उंचीने पण आणि शक्तीने पण त्या छातावर बसून तो म्लेच्छ संवाद छत्रपतींनी केलेला आहे. असा पराक्रम माझ्या राजाचा आहे. ती कविता म्हणतो, इंद्रजमी जंबपर बाळ वसुअंबपर. आजी तुम्ही खूप छान संगीत दिलेलं आहे, एकदम सळसळतं रक्त, परंतु हृदयाला पण हेच काव्य संगीत होतं केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या लेवलचं आहे. इंद्रजमी जंबपर असं, इंद्रजमी जंबपर बाळ वसुअंबपर रावण दंबपर रघुकुल राज है पौंडरी बाहपर संपूर्ति नाहपर जो सहस्त्र बार रावण द्विजराज है दावा मुदंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है.
तेज तम अंतपर कंद किमी कंचपर तळमळे चरणचपर शेर शिवराज है छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. चालू